काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचा दावा करू नये, अजून जागा वाटप बाकी, संजय राऊत यांचा सल्ला। लोकसभेला काँग्रेसच्या 3 ते 4 जागा जास्त आल्या, मात्र त्यामध्ये आमचाही वाटा, राऊतांचं वक्तव्य। काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदासंदर्भातला बाळासाहेब थोरात यांचं चुकीचं बोलले, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया। तर राऊतांचं फार काही ऐकून घेऊ नका, पटोलेंचा राऊतांना सल्ला। माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांची काँग्रेसमध्ये घरवापसी, नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, मीनाताई खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विचार पटतात, काँग्रेस प्रवेशानंतर भास्करराव खतगावकर यांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाण यांच्या येण्या जाण्यामागे काँग्रेस प्रवेशाचं काही कारण नाही, खतगावकर यांचं वक्तव्य। 24 सप्टेंबरला अमित शहांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये भाजपची आढावा बैठक, विदर्भातील सर्व 62 विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आणि विधानसभा क्षेत्राचे प्रभारी आजी माजी आमदार बैठकीला उपस्थित राहणार। राष्ट्रवादी काँग्रेस राज्यामध्ये मुस्लिम समाजाला सर्वाधिक जागा देणार, 10% जागांवरती राष्ट्रवादी मुस्लिम उमेदवार देणार। मुंबईमध्ये 4 आणि MMR मध्ये 1 अशा 5 जागांवरती मुस्लिम उमेदवार देणार असल्याची सूत्रांची माहिती। मी राजकारणामध्ये आल्यापासून तसाच आहे, मात्र माझे विरोधक तरुण दिसावे म्हणून तरुणांसारखे कपडे घालतात, केस काळे करतात, कारण त्यांना एका तरुणासोबत निवडणूक लढवायची आहे। रोहित पवारांचं नाव न घेता राम शिंदेंना टोला। मालाड विधानसभेवरती शिवसेना शिंदे गट दावा करणार, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जनसंवाद दौऱ्यामध्ये पदाधिकाऱ्यांची मागणी। मालाड विधानसभा जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता। देशाला पक्ष आणि कुटुंब फोडणाऱ्या राजकारणाची नाही तर विकासाच्या राजकारणाची गरज, माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमीचे नेते मनीष सिसोदिया यांचा भाजपला टोला। मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये मतदार यादीमधील 43,000हून अधिक मतदारांची नावं संशयास्पद, त्यावरती निवडणूक निर्णय अधिकारी कोणतीच कारवाई करत नसल्याचा आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्यभर जनसंवाद यात्रा काढली, खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया। संघटना वाढीसाठी थेट शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांशी बोलता येत असल्याची श्रीकांत शिंदे यांची माहिती। पुण्यामधल्या समाधान चौकामध्ये रस्ता खचल्यानं महानगरपालिकेचा ट्रक खड्ड्यामध्ये पडला, चालकानं प्रसंगावधान राखून उडी मारल्यानं तो थोडक्यात बचावला। पुण्यामधल्या समाधान चौकामध्ये रस्ता खचल्यामुळे महानगरपालिकेचा ट्रक खड्ड्यात पडला, 4 तासांनंतर क्रेननं ट्रक खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा आज उपोषणाचा 4था दिवस, उपोषणामुळे जरांगेंची तब्येत खालावली। उपचारासाठी आलेल्या डॉक्टरांना मनोज जरांगेंनी झापलं, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं ऐकून गेम करायला आले का? शुगर कमी होण्याच्या ऐवजी वाढली कशी? जरांगेंचा डॉक्टरांना सवाल। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या बीड जिल्हा बंदची हाक। आज 4 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू, सगळे सोयरेच्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी जरांगेंचं आंदोलन। तिरुपती लाडू प्रसादाची केंद्राकडून गंभीर दखल, केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्याकडे मागवला अहवाल, FSSAI करणार चौकशी। तिरुपती प्रकरण हिंदूंच्या विरोधामध्ये मोठा कट, तिरुमला देवस्थानच्या 3 टेकड्या ख्रिश्चनांना दिले, महाविकास आघाडीला महाराष्ट्रानं कौल दिला तर असे प्रकार पंढरपूर आणि शिर्डीमध्ये होऊ शकतात, सुनील देवधर यांचे धडधडीत आरोप। एका वृद्ध व्यक्तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणामध्ये महिलेला अटक, मुंबईच्या मुलुंडमधील घटना, सोसायटीमधील पार्किंगच्या वादातून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची महिलेनं दिली होती धमकी। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे ट्रकनं लहान मुलाला चिरडलं, संतप्त जमावानं पेटवला ट्रक, गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती। त्रिलोकपुरीमध्ये रस्ता खचला, भला मोठा खड्डा पडल्यानं मार्ग वाहतुकीसाठी बंद, सततच्या पावसामुळे मार्ग खचल्याची शक्यता।
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचं यूट्यूब चॅनल हॅकर्सनी पूर्वीच्या सुनावणींचे व्हिडिओ प्रायव्हेट केल्याची माहिती. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अरविंद केजरीवाल यांचं नवं मिशन. हरियाणाच्या जगाधरीमध्ये रोड शोद्वारे प्रचाराची सुरुवात करणार. हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला मतदान. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावरती खटला चालवण्यासाठी केंद्र सरकारची सीबीआयला मंजुरी. सीबीआयनं राऊस एव्हेन्यू कोर्टाला दिली माहिती. लालू प्रसाद यादव यांच्यावरती जमिनीच्या बदल्यामध्ये नोकरी घोटाळ्याचा केला आरोप. अमेरिकन वंशाच्या तिबेटी परदेशी महिलेनं निर्वासित तिबेटी खासदाराची कार थांबवून केला हल्ला. हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथील केंद्रीय तिबेट प्रशासनाच्या मुख्य कार्यालयाच्या बाहेरची घटना. महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळामध्ये साजरा केला 59वा वाढदिवस. यापूर्वी 2012 मध्येही त्यांनी अंतराळामध्ये साजरा केला होता वाढदिवस. 6 जून पासून सुनीता विल्यम्स या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती आहेत. इटलीला पुराचा तडाखा. देशाच्या अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. इस्रायल आणि लेबनॉनमधील तणाव कमी करण्याची गरज. अमेरिका या परिस्थितीवरती लक्ष ठेवून असल्यानं अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.